गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी सेंटेन्स बघणार आहोत जे की तुम्हाला पाठ असलीच पाहिजेत, ते तुम्हाला आलीच पाहिजेत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. परीक्षा चालू आहेत. परीक्षा चालू आहेत. एक्झाम्स आर गोइंग ऑन. एक्झाम्स आर गोइंग ऑन किंवा एक्झाम्स आर ऑन गोइंग. एक्झाम्स आर ऑन गोइंग दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. परीक्षा चालू आहे त्याच्यासाठी. हवा चालू आहे. एअर इज ब्लोईंग. एअर इज ब्लोईंग. आता गाईज, तुम्ही म्हणाल की इथे तुम्ही एअर इज ब्लोईंग का घेतलं मॅम? कारण आपण चालू असण्यासाठी पहिल्या सेंटेन्समध्ये ऑन गोईंग किंवा गोईंग ऑनचा यूज केलेला आहे, बरोबर. पण आता तुम्ही मग इथे ब्लोईंग का घेतलं? इथे पण ऑन गोईंग आपण घेऊ शकतो ना. तर गाईज तसं नाही. हवा चालू आहे म्हणजे वाहत आहे, म्हणून वाहण्यासाठी आपण ब्लोईंगचा यूज करतो. पण आपण बोलताना वाहत आहे न म्हणता आपण चालू आहे असं म्हणतो. क्लिअर? फॅन चालू आहे. आता फॅन चालू आहे. फॅन चालू आहे म्हणजे फॅन काय करत असतो? फिरत असतो. म्हणून इथे तुम्हाला हे सेंटेन्स असं होईल, फॅन इज मूव्हिंग ऑन. फॅन इज मूव्हिंग ऑन. जेव्हा फॅन चालू आहे म्हणायचं त्यावेळेस तुम्हाला मूव्हचा यूज करायचा आहे. दूध संपलं आहे. जसं की आपण बऱ्याचदा म्हणतो साखर संपली, दूध संपलं किंवा किराण्याच्या कोणत्याही गोष्टी जर संपल्या म्हणायच्या असतील तर तिथे तुम्हाला फिनिशचा यूज नाही करायचा आहे. तिथे तुम्हाला रनिंग आउटचा यूज करायचा आहे. आता हे सेंटेन्स बघा कसं होईल. मिल्क इज रनिंग आउट. मिल्क इज रनिंग आउट. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की पाणी संपलं आहे, वॉटर इज रनिंग आउट. वॉटर इज रनिंग आउट. आता तुम्ही अशी सेंटेन्स बनवू शकणार आहात. स्वतःभोवती चादर गुंडाळ. बऱ्याचदा म्हणतो ना स्वतःभोवती चादर गुंडाळ किंवा स्वतःभोवती शॉल गुंडाळ. अशा प्रकारची सेंटेन्स आपण बोलत असतो. त्यापैकीच एक सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये याला म्हणा रॅप युअर सेल्फ विथ अ ब्लँकेट. रॅप युअर सेल्फ विथ अ ब्लँकेट म्हणजे स्वतःभोवती चादर. आता मी इथं ब्लँकेट घेतला आहे. तुम्ही याच्या जागी शॉल घेऊ शकता, स्कार्फ घेऊ शकता. जेही तुम्हाला घ्यायचं आहे ते घेऊन तुम्हाला हे सेंटेन्स बोलायचं आहे. शर्टवरची धूळ झाड. बऱ्याचदा आपल्या शर्टवर किंवा ड्रेसवरती धूळ असते, ती झाड म्हणायचं असेल तर त्यावेळेस असं सेंटेन्स बोला, ब्रश अवे युअर शर्ट. ब्रश अवे युअर शर्ट म्हणजे शर्टवरची काय कर? धूळ झाड. ती सोमवारी उपवास करत होती. सिंपल म्हणा, सी वॉज फास्टिंग ऑन मंडे. सी वॉज फास्टिंग ऑन मंडे. क्लिअर? नेक्स्ट. तिच्या डोळ्यातून पाणी टपकत होतं. द टीयर्स वर ट्रिकलिंग फ्रॉम हर आईज. द टीयर्स वर ट्रिकलिंग फ्रॉम हर आईज. टीयर्स वर ट्रिकलिंग फ्रॉम हर आईज. आता गाईज, बऱ्याचदा काय होतं, असं मोठं सेंटेन्स आलं की आपण ते इंग्लिशमध्ये बोलताना आपल्याला कळत नाही की नेमकं कसं बोलायचं. आता बघा, मी हे सेंटेन्स बोलताना 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. द टीयर्स वर हा पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट ट्रिकलिंग फ्रॉम हर आईज. अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स डिवाइड करून बोलायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश बोलताना इझी जाईल. राम उठला आणि गेला. राम गॉट अप अँड लिव्ह. राम गॉट अप अँड लिव्ह म्हणजे मी चूक केली. बऱ्याचदा आपण म्हणतो ना, अच्छा तू असं म्हणतेस तर म्हणजे काय मी चूक केली, तसं सेंटेन्स आहे. इट्स मीन्स आय मेड अ मिस्टेक. इट्स मीन्स आय मेड अ मिस्टेक म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मी चूक केली, अशा प्रकारे. जरा खात जा किंवा तू खात जा. आपण अशी सेंटेन्स बऱ्याचदा बोलतो की अरे खात जा, पीत जा, अशा प्रकारे. सिंपल म्हणा, यू शूड ईट इट. यू शूड ईट इट. आता मी इथं खात जा घेतला आहे, याच ठिकाणी तुम्ही पीत जा म्हणायचं असेल तर यू शूड ड्रिंक इट. यू शूड ड्रिंक इट. अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स घेऊन बनवायचे आहेत. आणि ही सेंटेन्स तुम्हाला डेली, जेव्हा तुम्ही सेंटेन्स बोलता डेली यूजमध्ये हे सेंटेन्सचा तुम्हाला यूज करायचा आहे, जेणेकरून हे सेंटेन्स तुमच्या जिभेवर चढतील आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ होतील, जेणेकरून तुम्ही इंग्लिश बोलताना अडखळणार नाही. क्लिअर? त्याला बोलवत जाऊ नकोस. नॉट टू कॉल हिम. नॉट टू कॉल हिम. त्याला बोलवत जाऊ नकोस. बऱ्याच अरे त्याला बोलवत जाऊ नकोस किंवा त्याला नको बोलवत जाऊ, असं दोन्ही प्रकारे तुम्ही याला बोलू शकता. नॉट टू कॉल हिम. जर तुम्हाला त्याचं नाव घ्यायचं असेल तर नॉट टू कॉल राम, नॉट टू कॉल श्याम, अशा प्रकारे ही सेंटेन्स तुम्ही बोलू शकता.
सुट्ट्या चालू आहेत. अरे मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत, तर मग आपल्याला सुट्ट्या चालू आहेत म्हणायचं असेल तर कसं म्हणणार? वॅकेशन्स आर गोइंग ऑन. वॅकेशन्स आर गोइंग ऑन. जर तू करू शकत नसशील तर मी करेन. सिंपल म्हणा. इफ यू कांट आय विल. इफ यू कांट आय विल म्हणजे तू करू शकत नसशील तर मी करेन, अशा प्रकारे. शेवटी मी ते केलं. फायनली आय डिड इट. फायनली आय डिड इट. रिकाम्या हाताने जाऊ नकोस. बऱ्याचदा आपण सांगतो अरे कोणाच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नकोस. तेच रिकाम्या हाताने जाऊ नकोस. सिंपल म्हणा. डोंट गो एम्प्टी हँडेड. डोंट गो एम्प्टी हँडेड. तू हे पुस्तक कुठून घेतलं? वेअर डिड यू टेक दिस बुक फ्रॉम. वेअर डिड यू टेक दिस बुक फ्रॉम. मी तुम्हाला सांगितलं मोठं सेंटेन्स आलं की कसं बोलायचं. सेंटेन्स 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आणि मग सेंटेन्स बोलायचं. आमच्याजवळ 2 घरं आहेत. वी हॅव 2 हाऊस. वी हॅव 2 हाऊस. आज तू शाळेत का गेला नाहीस किंवा आज तू शाळेत का नाही गेलास? टुडे वाय डिड यू नॉट गो टू द स्कूल. टुडे वाय डिड यू नॉट गो टू द स्कूल. मला हे चांगलं दिसत आहे का किंवा माझ्यावर हे शोभून दिसत आहे का, अशी प्रश्न आपण नवीन ड्रेस घातल्यानंतर विचारतो. तसं सेंटेन्स आहे की मला हे चांगलं दिसत आहे का. डज इट लुक गुड ऑन मी. डज इट लुक गुड ऑन मी. आम्ही सगळे नेहमी तुझ्यासोबत आहोत. वी ऑल आर ऑलवेज विथ यू. वी ऑल आर ऑलवेज विथ यू. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. ती रडायचं नाटक करत आहे. सी प्रिटेंड्स टू बी क्राईंग. सी प्रिटेंड्स टू बी क्राईंग म्हणजे ती काय करत आहे? रडण्याचं नाटक करत आहे. प्रिटेंड करणे, नाटक करणे. माझं मन बेचैन आहे. माय माइंड इज रेस्टलेस. माय माइंड इज रेस्टलेस. उद्या मला माझे केस धुवावे लागतील. बऱ्याच लेडीजला हे सेंटेन्स बोलावं लागते की उद्या मला माझे केस धुवावे लागतील. तर सिंपल म्हणा. आय हॅव टू वॉश माय हेअर टुमॉरो. आय हॅव टू वॉश माय हेअर टुमॉरो. किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल की आज मला माझे केस धुवावे लागतील तर सिंपल म्हणा. आय हॅव टू वॉश माय हेअर टुडे. आय हॅव टू वॉश माय हेअर टुडे. अशा प्रकारे हे सेंटेन्स तुम्ही बऱ्याच प्रकारे बोलू शकता. शेवटी मी ते मिळवलंय. फायनली आय गॉट इट. फायनली आय गॉट इट. मला अमेझॉनवरून एक पुस्तक मागवायचे आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणताय की मला अमेझॉनवरून एक पुस्तक मागवायचं आहे. आता मी इथं काय पुस्तक घेतलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी मला ड्रेस मागवायचा आहे किंवा मला टॉय मागवायचे आहेत किंवा मला गिफ्ट मागवायचं आहे, असं काही घेऊ शकता. आणि हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये बघा कसं बोलता येईल. आय वॉन्ट टू ऑर्डर अ बुक फ्रॉम अमेझॉन. आय वॉन्ट टू ऑर्डर अ बुक फ्रॉम अमेझॉन. तिला तिथे जावं लागत होतं. सी हॅड टू गो देअर. सी हॅड टू गो देअर. मी शांतीने श्वास घेतला. बऱ्याचदा म्हणतो नाही मी एकदम समाधानाने श्वास घेतला किंवा मी शांतीने श्वास घेतला किंवा मी एकदम रिलॅक्स होऊन श्वास घेतला. तेव्हा म्हणा आय टूक अ साय ऑफ रिलीफ. आय टूक अ साय ऑफ रिलीफ. साय ऑफ रिलीफ म्हणजे काय? म्हणजे समाधानाने श्वास घेणे किंवा शांतीने श्वास घेणे, निश्चिंत होऊन श्वास घेणे असं याला म्हणू शकता. तू आता शांतीने श्वास घेऊ शकतोस. आता तू आता शांतीने श्वास घेऊ शकतोस किंवा तू समाधानाने किंवा तू निश्चिंतपणे आता श्वास घेऊ शकतोस. असं कशाही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. जशाही प्रकारे तुम्ही बोलता तशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स मराठीचं बोलू शकता. पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे? नाव यू कॅन टेक अ साय ऑफ रिलीफ. नाव यू कॅन टेक अ साय ऑफ रिलीफ. मी मुंबईत वाढलो म्हणजे माझं पालन पोषण कुठे झालं? मुंबईत. आय वॉज ब्रॉट अप इन मुंबई. आय वॉज ब्रॉट अप इन मुंबई. ही माझी पुस्तकं आहेत आणि ही तुझी. बऱ्याचदा मुलं खेळताना सांगतात ही माझी खेळणी आहे आणि ही तुझी खेळणी. मी इथं पुस्तक घेतलं आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणा दीज आर माय बुक्स अँड दोज आर युअर्स. दीज आर माय बुक्स अँड दोज आर युअर्स. मी आजच आलो आहे. आय हॅव कम टुडे ओनली. आय हॅव कम टुडे ओनली म्हणजे मी आजच आलो आहे. तू 10 वाजल्यापासून काम करशील. यू विल वर्क फ्रॉम 10 o'clock. यू विल वर्क फ्रॉम 10 o'clock.
काही पण कर, मला फरक पडणार नाही. यू डू एनिथिंग, आय डोंट केअर. यू डू एनिथिंग, आय डोंट केअर. हे फायद्याचं नाही. इट्स नॉट वर्थ वाईल. इट्स नॉट वर्थ वाईल. तिथे जाणं फायद्याचं आहे का? सिंपल म्हणा, इज इट वर्थ वाईल गोईंग देअर? इज इट वर्थ वाईल गोईंग देअर? ती खूप उशिराने आली होती. ती खूप उशिराने आली होती. सी हॅड कम आफ्टर अ लॉंग. सी हॅड कम आफ्टर अ लॉंग. विचारायची गरज नाही, मला आधीच माहीत आहे. नीडलेस टू आस्क, आय ऑलरेडी नोज. नीडलेस टू आस्क, आय ऑलरेडी नोज. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल.